मुंबई महापालिकेनं खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईसाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात लागू केली आहे। पण महापालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांमध्ये आपणही मंडळी योगदान देण्याची आवश्यकता आहे। पाहूयात मुंबई आणि आसपासच्या नागरिकांनी पाण्याची बचत कशी करायला हवी या संदर्भातील ग्राफिक्स। मुंबईकरांनी आवश्यक तितकंच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्यावं। आंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळून बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी। घरात नळ सुरू ठेवून दात घासणं आणि दाढी करणं टाळावं। घरकाम करताना नळ वाहता ठेवू नका, भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामं उरकावी। वाहनं धुण्यासाठी वाहतं पाणी वापरणं टाळावं, बादलीत पाणी घेऊन ओल्या कापडानं वाहनं पुसावीत। घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्यानं पुसून घ्या। आदल्या दिवसाचं पाणी शिळ समजून फेकू नका। वॉशिंग मशीनमध्ये एका वेळी शक्य तेवढेच कपडे धुतल्यास पाण्याचा वापर कमी होईल। उपहारगृहांमध्ये ग्राहकांना आवश्यक तेवढंच पाणी पेल्यांमधून द्यावं किंवा पाण्याची बाटली त्यांना पुरवावी। गृहनिर्माण संस्थांनी पाण्याची यंत्रणा आणि जलवाहिन्या तपासून घ्याव्यात। गळती आढळल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी। पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार नाहीत याची दक्षता घेणं आवश्यक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।